रोशन दादा 11 प्रारंभिक बल्लेबाज मैदान पर सुशांत गुरु है नॉन स्ट्राइक पर ऑन ड्राइव किया गेंद वाइड इस मैदान के क्षेत्र में वहां पर गेंद शरीर से टकराने में टकराई वहां पर खिलाड़ी के और तब तक समय मिला वहां पर थँक्यू मिश्रा सर धन्यवाद. आपलं 2 मिनिटं इंटरप्शन करेन. आपल्याला थोडासा वेळ मागेन. या ठिकाणी उपस्थित मान्यवरांना आम्ही सांगू इच्छितो की संपूर्ण स्पर्धा जगभराच्या पाठीवर 202 देश आहेत. त्यापैकी 10 देशांमध्ये जरी युट्यूबवर बॅन असलं तरी उर्वरित 192 देशांमध्ये ही स्पर्धा थेट प्रक्षेपित होते. आणि कालच्या दिवसामध्ये आणि आजच्या दिवसामध्ये आपण लाईव्हच्या माध्यमातून जर लक्ष टाकलं तर 60,000 लोकांनी या स्पर्धेचा आनंद घेतलाय. तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या आयोजन समितीसाठी आणि सर्वप्रथम पीटीसी लाईव्हसाठी. कारण एक अगदी नीट अँड क्लीन असं थेट प्रक्षेपण आपण बघतोय पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून. आपल्या मोबाईल स्क्रीनवर, आपल्या कम्प्युटर स्क्रीनवर, आपल्या लॅपटॉप स्क्रीनवर आपण घर बसल्या सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. अशी ही सुवर्ण संधी आपल्या आयोजन समितीने आपल्या विभागातील जनतेसाठी उपलब्ध करून दिली आहे आणि जनतेनं सुद्धा त्याचा मनमुराद आस्वाद घेतलाय. तर तब्बल 60,000 लोकांनी या ठिकाणी आपण जर पाहिलं तर तब्बल 60,000 लोकांनी या स्पर्धेचा आनंद लाईव्हच्या माध्यमातून घेतलाय. आणि स्पर्धेच्या माध्यमातून सांगायचं झालं तर फलंदाजांकडून आपण जर पाहिलात तर कालच्या आणि आजच्या दिवसापर्यंत आतापर्यंत मला वाटतं कमीत कमी 200 ते 250 षटकार या ठिकाणी मैदानामध्ये लगावले गेलेत. तर एक चांगली स्पर्धा, एक चांगलं आयोजन, एक शिस्तबद्ध आयोजन आणि त्याचबरोबर एक वेगळी संकल्पना मनामध्ये आणली आणि नुसती मनामध्ये आणली नाही तर ती सत्यामध्ये उतरवली आहे या आयोजन समितीने. तर नक्कीच आयोजन समितीचं करावं तितकं कौतुक कमी आहे. त्यामध्ये जर आपण नावं घ्यायची झाली तर आपण नाव घेतोय दिलीप गवस, अर्थातच भाई गवस यांचं, शिवाजी भाऊ दरेकर, रवी चेंदवनकर, महेश चेंदवनकर, राहुलजी दुबे, सिद्धेश भोसले, मंदार गुरव बंड्या, विनीत कालिंगन. नक्कीच ही मोठी आयोजन समिती जी आहे आपण बघतोय तिच्या माध्यमातून गेले 3 महिने अथक परिश्रम घेतले गेले या स्पर्धेसाठी. सर्व खेळाडूंची नोंदणी केली गेली. तब्बल 400 खेळाडूंचा समावेश आमच्या नोंदणीच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी झालेला होता आणि त्या 400 खेळाडूंपैकी 12 संघांमध्ये आज मात्र प्रत्येक संघात 13 खेळाडू अशा पद्धतीनं एकूण 156 खेळाडू या स्पर्धेमध्ये या ठिकाणी निवडले गेलेत लाईव्ह ऑक्शनच्या माध्यमातून. आणि एक विशेष बाब आहे की लाईव्ह ऑक्शनमध्ये जी रक्कम खेळाडूंवर लगावली गेली ती संपूर्ण रक्कम खेळाडूला या ठिकाणी दिली जाते. कॅशच्या माध्यमातून जितकी रक्कम त्या खेळाडूला विकत घेण्यासाठी त्यांच्या संघ मालकांनी ठरवलेली होती ती रक्कम पूर्णपणे खेळाडूला मिळते. ही प्रथमतः ही वेगळी संकल्पना प्रीमियर लीग या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघतोय. तसं पाहिलं तर रवी वाटतं की प्रीमियर लीगच्या माध्यमातून जी रक्कम खेळाडूवर लगावली जाते ती त्याला संघाला दिली जाते. परंतु या स्पर्धेत तसं नाहीये. तर या स्पर्धेत असं आहे की जी रक्कम खेळाडूवर ऑक्शनच्या माध्यमातून लगावली गेली ती पूर्ण रक्कम खेळाडूला या ठिकाणी दिली जाते. आणि मला वाटतं रवी या ठिकाणी आपण दक्षिण मुंबईमध्ये जर लक्ष टाकलं तर आज आणि कालच्या दिवसामध्ये एकही क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी होत नाहीये. परंतु आपल्या या स्पर्धेमध्ये आज मात्र महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी सांगितलेले नियम आणि सांगितलेल्या अटी आपण लक्षात घेऊन ही स्पर्धा पूर्ण करतोय. त्यामुळेच की काय आज आपल्याला हे सहकार्य नजीकच्या पोलीस प्रशासनाचं असेल, त्याचबरोबर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांचं असेल, अधिकाऱ्यांचं असेल. तर नक्कीच मगाशी सुद्धा आपल्या व्यासपीठावर बृहन्मुंबई महानगरपालिकेचे पदाधिकारी येऊन गेले आणि त्यांनी सुद्धा आपल्या या स्पर्धेचं कौतुक केलं. कारण या स्पर्धेमध्ये मैदानात असणारा प्रेक्षक वर्ग जो आहे त्यांना आपण दिलेल्या सूचना आणि अटींचं तो पालन करतोय. अर्थातच मास्कचा वापर आपण सातत्याने या ठिकाणी करण्याची विनंती प्रेक्षकांना करतोय. वारंवार आपण सॅनिटायझर वापरण्याचा आग्रह धरलेला आहे सर्व प्रेक्षकांकडे आणि त्याचबरोबर प्रेक्षकांना सांगितले की आपण एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर ठेवायचे. तर प्रेक्षक वर्गही तितकाच सक्षम आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. या स्पर्धेला कोणत्याही प्रकारचं गालबोट लागू देणं नाही याचा सर्वांनीच आग्रह धरलाय आणि ही स्पर्धा यशस्वीरित्या या ठिकाणी पुढे सरकते. तर नक्कीच उपस्थित सर्व क्रिकेटप्रेमी, क्रिकेट रसिक मायबाप जनतेचं मोस्ट वेलकम, सुस्वागतम, मनपूर्वक हार्दिक सहर्ष सोनेरी स्वागत असेल शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2021 पर्व पहिल्यामध्ये. तर वळतोय कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेनं. त्या ठिकाणी जुडले जात आहेत आमचे ज्येष्ठ समालोचक सन्माननीय हरीश मिश्रा सर. ओव्हर टू यू. धन्यवाद.
रोशन 1 ओवर की समाप्ति पर 14 एक विकेट के नुकसान पर नया ओवर भावेश गेंदबाजी की बागडोर संभाले हुए हैं। 14 for 1 आउट होने वाले बल्लेबाज हैं मयूरेश। 7 रन बनाकर कैच आउट हुए। 4 गेंदों का सामना किया, 7 रन बनाए। भावेश के इस ओवर की पहली गेंद पुल कर दिया मिड विकेट के ऊपर से गेंद को। 6 रन का इशारा अंपायर का। सिक्सर सुप्रीमो षटकार। मैदानाच्या पहिली बाहेर गेंद. जाणाऱ्या बॉलवर कार्यकर्त्यांनी लक्ष ठेवायचं आहे. आमचे जे व्हॉलेंटियर्स आहेत मैदानाच्या चारही बाजूला, त्यांना आम्ही विनंती करतोय, आपण प्रेक्षक वर्गाला सुद्धा विनंती की बाहेर जाणारा जर बॉल आपल्या जवळ येत असेल तर तो बॉल आपण कृपया मैदानामध्ये आणायचा आहे. थोडंसं सहकार्य त्यासाठी सुद्धा मी प्रेक्षकांकडून मागेन. धन्यवाद. एक अच्छी गेंद कमर की ऊंचाई तक उठती हुई अंतिम समय में बल्ले का मुंह खोलते हुए ढकेला उसे कवर के क्षेत्र में। वहां पर खिलाड़ी मौजूद थे, जब तक गेंद को फील्ड करते आसानी के साथ 1 रन दौड़कर पूरा किया बल्लेबाज रोहन ने। उनका अपना स्कोर पहुंचा 7 रन पर। टीम की कुल रन संख्या 21 एक विकेट के नुकसान पर। (21 for loss of 1 विकेट। भावेश अपने गेंदबाजी मार्ग पर। सानवी फाइटर्स नक्श 11। दोनों टीम के कप्तान टॉस का बॉस के कक्ष में आ जाएं। दोनों टीम के कप्तान टॉस के बॉस के कक्ष में आ जाएं टॉस के लिए। इस बीच भावेश की गेंद, नो बॉल का इशारा वहां पर अंपायर का। बीमर गेंद यहां पर, खराब गेंदबाजी, नो बॉल का इशारा अंपायर का। फ्री हिट का इशारा किया है अंपायर ने सुशांत गुरु को। भावेश की गेंद पटकी हुई गेंद थी और अपना मौका ताड़ा, बैकफुट पर गए, पुल कर दिया स्क्वायर लेग के ऊपर से। 6 रन का इशारा अंपायर का। व्हाट अ शॉट। समय का इंतजार कर रहे थे, जैसे ही थोड़ी सी पटकी हुई गेंद मिली, फ्री हिट का पूरा मौका हाथों में लेकर उसे भुनाया। 6 रन के लिए गेंद को भेज दिया स्क्वायर लेग के ऊपर से। टीम का स्कोर बढ़ता हुआ 28 रनों पर पहुंचा है। दादा 11 लालबाग की टीम टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करने के लिए मैदान पर उतरी। मयूरेश 1 छक्का लगाए, 4 गेंदों का सामना किया, 7 रन बनाकर आउट हुए। पहला विकेट गिरा था तब टीम का स्कोर था 14। इस समय भावेश तैयार हैं गेंद करने के लिए सुशांत गुरु को। खेलने का प्रयास, गेंद शरीर से टकराई, डॉट गेंद के रूप में जाकर गेंद को उठाया कारपेट के सहारा वहां पर भावेश ने। इस बीच आपको बता दें कि इस कल से लेके आज तक के इस टूर्नामेंट में सुहास गुरु ने अब तक 2 अर्धशतक अपने नाम किया है। दादा 11 की टीम के नाम से 2 अर्धशतक बनाने वाला ये बल्लेबाज इस समय मैदान पर जूझता हुआ अपनी टीम के लिए वाइड मिड ऑन के ऊपर से खेला इसे। 6 रन का इशारा अंपायर का। स्कोर बढ़ता हुआ 34 रनों पर पहुंचता हुआ। अब तक देखा जाए तो 20 रन दे दिया है गेंदबाज भावेश ने। अगली गेंद हल्के से उसे खेल दिया है, पॉइंट बाउंड्री की तरफ गेंद जा रही है, नहीं रोक पाएंगे, गेंद का पीछा कर रहे थे वहां पर। 4 रन का इशारा अंपायर का। दूरी बनाए रखें, अपने सहयोगी अपने दोस्तों के साथ दूरी बनाए रखें, मास्क पहन कर रखिए, मास्क लगाना है जरूरी।
एक वर्ष धीरे धीरे बीतता आ रहा है, बीत चुका है और इससे अभी तक पूरा विश्व उबर नहीं पाया है, वो है कोरोना। तो इतना कृपया ध्यान दीजिए और सहयोग कीजिए। शासन प्रशासन बीएमसी अपने परिवार का, साथ ही साथ अपना भी ख्याल रखिए। और इस बार इस गेंद को उठा दिया लॉन्ग ऑफ के ऊपर से, कोई मौका नहीं, 6 रन का इशारा अंपायर का। इस बार रोहन के बल्ले से निकलता हुआ षटकार। दोनों बल्लेबाज सूझबूझ की पारी खेल रहे हैं और जब तक मैदान पर हैं चौके और छक्के बरसते रहेंगे। इस बीच सागर की अगली गेंद हल्के से उसे खेल दिया, गेंद थोड़ी नीची रही थी, धकेला उस गेंद को, जहां पर गेंद पिच हुई वहीं से खेला उसे पॉइंट के क्षेत्र में। और जब तक फील्ड होती वहां पर खिलाड़ी के द्वारा स्वीपर कवर पर वहां पर खिलाड़ी मौजूद थे, लेकिन तब तक समय था 1 रन लेने का। इस 1 रन के साथ टीम का स्कोर 45 रनों पर पहुंचा है। 45 फॉर लॉस ऑफ 1 विकेट। रिवर्स स्वीप खेलने का प्रयास, कामयाबी नहीं मिली और इस बार जरूर कहना पड़ेगा कि खराब प्रदर्शन यहां पर सुशांत गुरव का। जब रन आसानी से चौके और छक्के, सिंगल और दुहेरी रन बना रहे हैं तो रिवर्स स्वीप खेलने का प्रयास किया। कामयाबी जब नहीं मिलेगी तो निश्चित तौर पर वो डॉट गेंद पहले जाएगी और नुकसान टीम का होगा और वही हुआ है पिछली 2 गेंदों में। देखिए मात्र 1 रन बन पाया है। सीधे बल्ले से जब रन आ रहे हैं तो उंगली टेढ़ी करने की आवश्यकता नहीं। इस बार फिर से एक बार वहां पर धीमी गेंद पर सागर तावड़े ने बीट किया, बल्लेबाज ने लंबा हिट जमाने का प्रयास किया, घुटने टेके थे लेकिन गेंद की पिच तक बल्ला नहीं पहुंचा, गेंद गई विकेट कीपर के पास डॉट गेंद के रूप में। क्या गजब की गेंदबाजी सागर तावड़े। रोहन को अगली गेंद राउंड द विकेट, फिर से एक बार गेंद शरीर से टकराई। तीन ओवर की समाप्ति पर रन संख्या 46, 1 विकेट के नुकसान पर। दर्शकों को और सभी खिलाड़ियों को ये बता दूं कि इस मैच के बाद आधे घंटे का विश्राम भोजन अवकाश लिया जा रहा है। शिवड़ी विधानसभा प्रीमियर लीग आप देख रहे हैं, आप सुन रहे हैं और सीधा प्रसारण आप पीटीसी पनवेल टेनिस क्रिकेट के द्वारा सीधा लाइव प्रसारण आप देख रहे हैं यूट्यूब पर। इसके संचालक हैं केतन दलवी, बाबू जगताप, नीरज मोतो, सौरभ दरेकर और ऋषिकेश पवार, जो सीधा लाइव प्रसारण आपको सीधा प्रसारण दिखा रहे हैं यूट्यूब पर। इनकी अपनी एक 5 खिलाड़ियों की टीम इस बीच नया ओवर लेकर विनोद बहुत ही खूबसूरती के साथ इस बार देखिए कदमों का इस्तेमाल किया, 6 रन का इशारा अंपायर का। सुशांत गुरव के बल्ले से निकलता हुआ और निश्चित तौर पर अब सोच रहे होंगे कि वो रिवर्स स्वीप जो उन्होंने खेलने का प्रयास किया था, खास इसी प्रकार से कदमों का इस्तेमाल किया होता तो टीम में 6 रन और जुड़े होते, लेकिन ऐसा उस समय नहीं हुआ और 2 या 3 गेंदें डॉट चली गई पिछले ओवर में। और उसकी प्रशंसा करूंगा सागर तावड़े की कि वो डॉट गेंदें निकाली गई सौरभ और सुशांत गुरव जैसे बल्लेबाजों के सामने। विनोद की गेंद सुशांत को, इस बार स्क्वायर लेग के क्षेत्र में डाइव लगाई है। आगे की तरफ डाइव लगाई, कैच लपका वहां पर। मिश्रा जी यहाँ पर इस कैच के लिए शिवाजी भाऊ दरेकर की ओर से 500 रुपए का इनाम यहाँ पर जरूर मिलेगा राज रावल को। तेग बहादुर रावल
टीम के ओनर संदीप जी इंगले द्वारा यहाँ पर इस कैच के लिए 500 रुपए का कैश प्राइज। ऐसे कैचेस जैसा कि आज यहाँ पर अभी अभी मैंने सुना, मेरे सहयोगी मनोज पांडे, रोशन पाताड़े और ओमकार पाटी, आपने एक ही 11 के बारे में बतलाया था। ये मैं बचपन में अक्सर अखबारों में पढ़ा करता था। यहीं के थे एकनाथ सोलकर, जो कि ऐसे कैचेस फॉरवर्ड शॉर्ट लेग पर लिया करते थे, लेकिन ये डीप स्क्वायर लेग पर कैच लपका वहां पर उस खिलाड़ी की मैं निश्चित तौर पर प्रशंसा करूंगा। और ऐसे कैचेस यहाँ पर एकनाथ सोलकर अपने फॉरवर्ड शॉर्ट लेग पर Thank you, भारतीय मिश्रा जी। टीम के लिए लिया करते थे। तर व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, कार्यसम्राट, कार्यसक्षम, कार्यतत्पर, सेवाभावी नगरसेवक अनिल कोकिळ साहेब, आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवलात, त्याबद्दल आपलं खूप खूप आभारी आहोत। देखिए, एक खिलाड़ी चौकन्ना रहता है तो पूरी टीम में जान आ जाती है, और वही किया पॉइंट पर। वहां पर खड़े खिलाड़ी ने निश्चित 4 रन को मात्र 1 रन में तब्दील किया। नमस्ते कोहली सर। नमस्कार सर, धन्यवाद सर। तो इसी के साथ भूतपूर्व बीएसटी के चयन समिति के अध्यक्ष श्री अनिल कोकिल जी यहां से प्रस्थान करते हुए, और ये 6 रन का इशारा अंपायर का। चौथा ओवर चल रहा है, रन संख्या है 59 रन, 2 विकेट के नुकसान पर दोनों प्रारंभिक बल्लेबाज आउट हो चुके हैं। सुशांत ने 30 रन बनाए। इस बीच अगली गेंद, और इस बार खेला वहां पर, गेंद पैर से टकराई है, चौकन्ने नहीं थे, ये कैच हो सकता था। वहां पर थोड़ा सा वहां पर गफलत, गेंद नीचे चली गई और पैर से टकराई। अच्छा हुआ कि गेंद पैर से टकराई, अन्यथा निश्चित सीमा रेखा के बाहर गेंद जा सकती थी। फिलहाल केवल 1 रन मिला। 60 फॉर लॉस ऑफ 2 विकेट। अगली गेंद, और इस बार खेल दिया उसके स्क्वायर लेग के ऊपर से, मौका नहीं, केवल क्षेत्र रक्षक बने दर्शक, और गेंद 6 रन के लिए। स्कोर बढ़ता हुआ 66 रनों पर पहुंचता हुआ। अपना दूसरा ओवर लेकर सागर तावड़े गेंदबाजी की बागडोर संभालते हैं। अपने पहले ओवर में सागर ने दिए थे मात्र 8 रन, और निश्चित तौर पर जो एक रिवर्सशिप खेलने का, मैं बार बार वो दोहराऊंगा, क्योंकि एक ऐसा बल्लेबाज जिसने रिवर्सशिप खेलने का प्रयास किया था और सफल नहीं हो पाए थे, वो थे सुशांत गुरव। उसके बाद 2 या 3 गेंदें डॉट के रूप में चली गई। रोहन के शरीर से भी टकराई थी गेंदें, और अपने स्पिन गेंदबाजी का करिश्मा दिखाया था वहां पर सागर तावड़े ने। वही सागर तावड़े जिन्होंने अपने पहले ओवर में मात्र 8 रन दिया है, फिर से एक बाजी गेंदबाजी की बागडोर संभाले हुए बाएं हाथ से राउंड विकेट गेंदबाजी कर रहे हैं। ये शॉर्ट गेंद मिली और उसका मौका ताड़ते हुए पुल कर दिया मिड विकेट के ऊपर से सिक्सर सुप्रीमो षटकार। $72 72 रन 2 विकेट के नुकसान पर। गेंद की लाइन से अलग हटकर खेलना चाहते थे, ठीक से गेंद आई नहीं बल्ले पर, बल्ले के निचले हिस्से से लगकर मिड ऑफ के क्षेत्र में गई, लेकिन तब तक समय था 1 रन लेने का। इस 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ दादा 11 लालबाग का स्कोर पहुंचा है 73। 5वां ओवर चल रहा है। 73 फॉर लॉस ऑफ 2 विकेट। सागर की गेंद,
फुल टॉस गेंद थी, ऑन साइड में खेला उसे मिड विकेट के क्षेत्र में, वहां पर खिलाड़ी मौजूद हैं। गेंद को जब तक फील्ड करते आसानी के साथ 1 रन दौड़कर पूरा किया बल्लेबाज रोहन ने। क्षमा चाहते हैं, स्वराज ने 1 रन दौड़कर पूरा किया। इस बार स्वीप करने का प्रयास, गेंद जा रही है स्क्वायर लेग के क्षेत्र में, फिर से एक बार सिंगल्स मिलता हुआ वहां पर रन को सिंगल्स बनाते हुए जारी रखा है दोनों बल्लेबाजों ने। स्वराज और रोहन ने मिलकर स्कोर बढ़ता हुआ 75 रनों पर पहुंचा है। सागर की अगली गेंद, ये अच्छी गेंद, चकमा दिया इस गेंद ने स्वराज को। गेंद गई विकेट कीपर के पास डॉट गेंद के रूप में। सागर तैयार अगली गेंद लेकर, बाएं हाथ से राउंड विकेट। थोड़ी धीमी गेंद कर दी थी और पहले से भाप लिया था, उसे ड्राइव किया वाइड मिड ऑफ के क्षेत्र में। जब तक फील्ड होती 1 रन दौड़कर पूरा किया। स्कोर बढ़ता हुआ 76 रनों पर पहुंचता हुआ 5 ओवर की समाप्ति पर रन संख्या 76, 2 विकेट के नुकसान पर। 7 रन बनाकर मयूरेश आउट हुए, 4 गेंदों का सामना किया। और वहीं सुशांत गुरु 9 गेंदों में 30 रन बनाए उन्होंने। और आखिरकार रन गति बढ़ाने के चक्कर में उन्होंने अपनी टीम का दूसरा विकेट गंवाया। तो दोनों प्रारंभिक बल्लेबाज आउट हो चुके हैं। आखिरी ओवर लेकर भावेश मकवाना गेंद लेकर तैयार हैं, जबकि एक खिलाड़ी जा रहे हैं डीप थर्ड मैन क्षेत्र में, भेजा गया है उनको। और भावेश तैयार, गेंद करेंगे स्वराज को ओवर द विकेट। ऑन ड्राइव किया है, तेजी से गए हैं गेंद के ऊपर, गेंद उनके हाथों से टकराई, निकली, दोबारा गेंद को उठाया, गेंद सौंपी नॉन स्ट्राइकर एंड पर अपने गेंदबाजी के पास। लेकिन तब तक समय था स्वराज के पास 1 रन लेने का। 77 रन 2 विकेट के नुकसान पर। क्षेत्ररक्षण में परिवर्तन किया जा रहा है। लॉन्ग ऑन के खिलाड़ी को लॉन्ग ऑफ में, लॉन्ग ऑफ के खिलाड़ी को वाइड मिड ऑफ पे, वाइड मिड ऑफ के खिलाड़ी को स्वीपर कवर पर, और स्वीपर कवर के खिलाड़ी को डीप बैकवर्ड पॉइंट पर। ये गेंद ऑफ स्टंप पर नीचे रहती हुई गेंद ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर निकली थी, अंपायर ने वाइड करार दिया है। स्कोर बढ़ता हुआ 78 रनों पर पहुंचता हुआ 78 फॉर लॉस ऑफ 2 विकेट। अगली गेंद भावेश की, इस बार ऊंचा स्ट्रोक खेला है, गेंद को नहीं लपक पाए और गेंद उनके सर के ऊपर से निकल गई। 6 रन का इशारा अंपायर का, सुप्रीमो झटका। दादा 11 लालबाग 84 रन, आखिरी ओवर चलता हुआ भावेश की गेंद। स्वराज ने इस बार इसे डीप मिड विकेट के ऊपर से 6 रन का इशारा अंपायर का, सुप्रीमो सिक्सर। स्कोर बढ़ता हुआ पहुंचा है 90 रनों पर। और आखिरकार आक्रामक बल्लेबाजी के चलते दादा 11 लालबाग की टीम ने यह आखिरी ओवर के चलते 90 रन बना लिया है। विकेट कीपर आए, कुछ कान मंत्र दिया उन्होंने भावेश को। अब देखना यह है, रोहन खेल रहे हैं 41 रनों पर। चौदह गेंदों में 41 रन बनाकर खेलते हुए इस बार बाहरी किनारा लेकर सीधी गई विकेट कीपर के पास और रोहन वहां पर आउट होकर मैदान के बाहर जा रहे हैं। तीसरा विकेट गिरता हुआ दादा 11 का और नए बल्लेबाज आ रहे हैं रमेश दादा। तीसरा विकेट गिरा है दादा 11 का। 15 गेंदों में 45 रन बनाकर आउट हुए रोहन। तो आखिरकार विकेट मिलता हुआ भावेश मकवाना को। कॉट बिहाइंड खेलने के प्रयास में गेंद की लाइन चुके, बाहरी किनारा लेकर गेंद गई विकेट कीपर के पास और विकेट कीपर ने कोई गलती नहीं की। तीसरा विकेट गिरा।
अगली गेंद, गेंद हवा में और गेंद के ठीक नीचे विकेट कीपर, और उसी के साथ दूसरा विकेट लगातार 2 गेंदों पर और हैट्रिक के द्वार पर। आपको बता दें इस टूर्नामेंट में अब तक 2 गेंदबाजों ने हैट्रिक लिया है, वह है मितांश कुशल फाइटर्स के योगेश खानोलकर, और कल एक गेंदबाज ओम साई अर्जुन के वेदस्तु थे। योगेश खानोलकर जिन्होंने 3 विकेट लिए थे वो अमित, बाइट, शैलेश और स्वप्निल के थे, और वेदस्तु ने लिए थे स्वप्निल, दीपेश और सतीश के। हैट्रिक के द्वार पर रन के लिए निकल पड़े हैं एक रन दौड़कर, ये बाई का इशारा अंपायर का। इक्यानवे रन बने हैं, 91 फॉर लॉस ऑफ 4 विकेट। 4 विकेट गिरे दादा 11 लालबाग टीम के, और इस 92 रन का पीछा करना होगा सनी वॉरियर शिवडी की टीम को। मित्रांनो एक लक्षात घ्या, या मॅच नंतर आपण इथे 20 मिनिटांचा लंच ब्रेक घेणार आहोत आणि त्यानंतर पुढील सुपर 6च्या मॅचेस खेळवल्या जातील। या दरम्यान या सुपर 6 मध्ये पोहोचलेल्या साईच्या साई संघांचे संघमालक आणि आयकॉन खेळाडू आपल्या सर्वांना आयोजकांशी संपर्क साधायचा आहे, जेणेकरून पुढील मॅचच्या शेड्यूल आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल याची नोंद घ्या। या मॅच नंतर आपण 20 मिनिटांचा ब्रेक घेणार आहोत, लंच ब्रेक असेल तो, परंतु तदनंतर सुपर 6च्या पुढील उर्वरित मॅचेस आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी सुपर 6 मध्ये जाणाऱ्या सर्व संघांनी याची नोंद घ्यायची आहे, आपले संघमालक आणि संघातले आयकॉन खेळाडू अथवा कॅप्टन आपण सर्वांनी इथे यायचं आहे आणि आमच्याशी संपर्क साधून जे सुपर 6चं शेड्यूल असणार आहे त्यावर आपण निश्चितच चर्चा करणार आहोत। तो 131 रन बनाए थे सनी वॉरियर्स ने अपने पहले मैच में, दूसरे मैच में 54 रन बनाए थे। अब आवश्यकता है 36 गेंदों में 92 रन बनाने की, और देखना है किस प्रकार की बल्लेबाजी सनी वॉरियर्स के बल्लेबाज करते हैं। हालांकि नामचीन बल्लेबाज हैं उनके पास, पहले मैच में 131 रन बनाए थे 2 विकेट के नुकसान पर। वही करारा जवाब देना होगा फिर से दादा 11 के गेंदबाजों को। किस प्रकार की पारी खेलते हैं सनी वॉरियर्स के बल्लेबाज, आगे का आंखों देखा हाल सुनाने के लिए मराठी में रोशन पताड़े। धन्यवाद मिश्राजी। एक चांगला फायटिंग स्कोर या ठिकाणी उभारला गेलाय दादा 11 संघाकडून। 36 चेंडू 91 धावा जिंकण्यासाठी गरजेचे आहेत, आणि जिंकण्यासाठी 92 धावा या ठिकाणी बनवाव्या लागतील सनी वॉरियर शिवडी संघाला। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये, मागील दोन्ही मॅच प्रमाणे सेम जोडी मैदानाच्या आतमध्ये येते। एका बाजूला आपण बघणार आहोत एक स्टार खेळाडू, एक आयकॉन खेळाडू, एक नामांकित खेळाडू प्रथमेश पवार उर्फ नाना, आणि त्याच्या जोडीला आपण बघतोय सूर्या नायडू, एक युवा टॅलेंटेड खेळाडू म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातंय तो सूर्या नायडू सुद्धा आहे फलंदाजांच्या जोडीमध्ये सनी वॉरियर शिवडी संघाकडून। तर प्रेक्षकांना आम्ही वारंवार विनंती करत आलोय की या ठिकाणी आपल्या आयोजन समितीच्या वतीनं आपल्याला जी विनंती केली गेली आहे की मैदानामध्ये आपण आलेले असताना मास्कचा वापर कंपल्सरी करायचा आहे। या ठिकाणी कोणीही विदाऊट मास्क मैदानामध्ये यायचं नाहीये। जर बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी या ठिकाणी आले, आपल्याला फाईन मारला, तर आयोजन समिती कोणत्याही प्रकारे त्यासाठी जबाबदार राहणार नाही, याची आपण दक्षता घ्यायची आहे। आणि गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय मॅन फ्रॉम परेल मितेश दलाल उर्फ डॉन, वय वर्ष 46, गोलंदाजी मार्कवर येतोय। डावकुरी हाताचा एक फिरकी गोलंदाजीचा जादूगार मितेश दलाल। समोर आहे प्रथमेश पवार उर्फ नाना। 92 धावांचं लक्ष आपण बघतोय, ऐकतोय, पाहतोय, अनुभवतोय। शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2021 पर्व पहिले
आलेल्या सर्व मान्यवरांचं, सर्व खेळाडूंचं, उपस्थित क्रिकेटप्रेमी, क्रिकेट रसिक मायबाप जनतेचं या ठिकाणी मोस्ट वेलकम, सुस्वागत, मनपूर्वक हार्दिक सहर्ष सोनेरी स्वागत असेल. मॅचचा पहिला बॉल टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर डावकुऱ्या हाताचा गोलंदाज समाज मंदिर एंड कडून लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी मितेश दलाल, समोर आहे प्रथमेश पवार. पहिला बॉल या वेळेला मात्र इनसाइड एज, एक विकेट किपर आणि स्लीप मध्ये एक खेळाडू, अशा पद्धतीने एक क्षेत्ररक्षण रचलं गेलंय या ठिकाणी प्रथमेश पवार उर्फ नानाच्या फलंदाजीसाठी. डावकुऱ्या हाताचा गोलंदाज मितेश पहिला चेंडू अगदी निर्धाव पद्धतीने पूर्ण केला. दुसऱ्या चेंडूसाठी अप टू द मार्क. या बॉलवर मात्र नाना आपल्या बॅटिंगचा क्लास दाखवतोय. मिड विकेट बाउंड्री लाईन डोक्याच्या वरून चेंडू सीमारेषा पार, एक खणखणीत, एक उत्तुंग, एक लांब लचक सिक्सर सुप्रीमो षटकार प्रथमेश पवार उर्फ नानाच्या बॅटमधून. पहिल्या बॉलची पडताळणी केली असं म्हणावं लागेल, कारण पहिला बॉल पुरेपूर बॅटवर येत नव्हता, इनसाइड एज लागली होती. त्यानंतर मात्र हा बॉल मिडल ऑफ द बॅट केला, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि मिड विकेट रिजनच्या मधून मात्र बाउंड्री लाईन दाखवली चेंडूला. 6 धावांसाठी वैयक्तिक धावसंख्येचं, संघाच्या धावसंख्येचं खातं उघडलं जातंय या षटकारासोबत. पुढील चेंडूसाठी मितेश विरुद्ध प्रथमेश, पुन्हा एकदा तीच मॅच आपल्याला पाहायला मिळते. या वेळेला मात्र इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. इनसाइड एज घेतोय चेंडू, जातोय लॉंग ऑन रिजन पर्यंत, तद्वर एक धाव संघाच्या खात्यामध्ये अर्जित केली जाते. स्ट्राइक रोटेट होते. या वेळेला मात्र स्ट्रायकिंग एंडवर आपण जाताना बघणार आहोत एक युवा टॅलेंटेड फलंदाज सूर्या नायडू. एका बाजूने दादा 11 अर्थातच रमेश दादा सावंत यांच्या नेतृत्वाखाली खेळत असलेला हा दादा 11चा संघ आपण बघतोय. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर सुशांत गुरव आपल्याला बघायला मिळतोय, एक चांगलं नेतृत्व करताना या संघाचं आयकॉन खेळाडू आहे दादा 11 संघाचा. तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय सनी वॉरियर शिवडी, अर्थातच संदीपजी इंगळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज प्रथमेश पवार च्या नेतृत्वाखाली मात्र हा संघ मैदानामध्ये या ठिकाणी वाटचाल करतोय कुठेतरी या स्पर्धेच्या विजयाच्या दिशेनं. दरम्यान एक चांगली मॅच या ठिकाणी रंगताना आपल्याला बघायला मिळते. एका बाजूला दादा 11, दुसऱ्या बाजूला सनी वॉरियर शिवडी. जिंकण्यासाठी 92 धावांची गरज. दुसऱ्या डावाचा खेळ या ठिकाणी सुरू झालाय. षटक क्रमांक 1 प्रगतीपथावर आहे. एक षटकार आतापर्यंत प्रथमेश पवार उर्फ नानाच्या बॅट मधून आलाय आणि त्यानंतर आपण धावफलक जर लक्ष टाकलं तर जाऊन पोहोचले आतापर्यंत 7 धावांवर. मितेश दलाल या वेळेला मात्र नक्कीच चांगली गोलंदाजीची स्पेल सादर करतायत. प्रथमेश पवारला कुठेतरी एकच षटकार ठोकण्याची संधी त्यांनी दिली, त्यानंतर मात्र बांधून ठेवले एक पद्धतीनं. दरम्यान मिसफिल्ड होतंय त्या ठिकाणी. सूर्या नायडू या वेळेला चांगला ड्राईव्ह आपण पाहतोय सूर्याच्या बॅटमधून. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये अलॉंग विथ द कार्पेट कव्हर रिजन मध्ये जाणाऱ्या या बॉलवर एकेरी धाव मिळवतोय सूर्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर प्रथमेश पवार उर्फ नाना स्ट्रायकिंग एंडवर मितेश दलालच्या पुढील चेंडूचा सामना करण्यासाठी. तब्बल 92 धावांचं लक्ष समोर असताना आता मात्र पहिल्या ओव्हरमध्ये संत गतीने हा खेळ सुरू झालाय. आकुटप्प्याचा बॉल या वेळेला मात्र पुल करण्याच्या प्रयत्नामध्ये दोन खेळाडूंच्या मधून ही शर्यत लागली होती. खेळाडू आणि चेंडू मध्ये शर्यत जिंकतोय चेंडू, जातोय सीमारेषा पार आणि एक खणखणीत स्ट्रायकर स्पोर्ट्स चौकार. या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र नक्कीच एक विशेष सहकार्य आम्हाला लाभलंय स्ट्रायकर स्पोर्ट्स. अर्थातच आपल्या सर्व खेळाडूंच्या अंगावर आपण विविध रंगाच्या ज्या जर्सीज पाहतोय, जे टी शर्ट्स आपण पाहतोय ते नक्कीच डिझाईन आपण पाहतोय, चांगले असे टी शर्ट्स आपण खेळाडूच्या अंगावर पाहतोय. हे संपूर्ण किट स्ट्रायकर स्पोर्ट्सच्या माध्यमातून. तर आपण वापरला जाणारा चेंडू या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय सिक्सर सुप्रीमो. आज मात्र मुंबई सारख्या शहरामध्ये मोठमोठ्या क्रिकेट स्पर्धांमध्ये वापरला जाणारा हा बॉल सिक्सर सुप्रीमोचा हा एक अव्वल दर्जाचा चेंडू या स्पर्धेमध्ये वापरला जातोय. तर नक्कीच त्यासाठी आम्ही आभार विशेष व्यक्त करतोय सन्माननीय केतन सेठ साहेबांचं, जे की या ठिकाणी सिक्सर सुप्रीमोचे सर्व आहेत. काल आपल्या या स्पर्धेमध्ये त्यांचंही आगमन झालेलं आपण पाहिलं. त्याचबरोबर आभार असतील 22 यार्ड स्पोर्ट्स, ज्यांच्या माध्यमातून आज आपण पाहिलं तर आपल्या व्हॉलेंटियर्सच्या अंगावर जे टी शर्ट्स आपण परिधान केलेले बघतोय, ते टी शर्ट त्यांचं सौजन्य मात्र आम्हाला लाभतंय ते 22 यार्ड स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून. तर गोलंदाजी मार्कवर आपण लक्ष टाकतोय. चालू असलेल्या मॅच मध्ये गोलंदाजीसाठी येतोय गोलंदाज क्रमांक 2, वैयक्तिक पहिलं, संघासाठी दुसरं षटक घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी समाज मंदिर एंड कडून 5 ते 7 पाऊलांचा रनअप मॅन फ्रॉम करी रोड सुशांत गुरव अप टू द मार्क.
पंचांच्या डाव्या बाजूनं स्ट्रायकिंग एंडवर या वेळेला सूर्या नायडू. सुशांतच्या या बॉलचा सामना केलाय. विकेट किपर थोडेसे फंबल झाले त्या ठिकाणी या चेंडूवर. बॅकफुटवर गेले होते, वेट ट्रान्सफर केलेलं. आखूड टप्प्याचा चेंडू होता, कुठेतरी पुल करण्याच्या प्रयत्नात होते ऑन साइडला. टॉपेज घेतली, विकेट किपरच्या अंगाला लागला चेंडू आणि त्यानंतर मात्र ही एकेरी धाव. सध्याच्या घडीला मात्र जर पाहिलं तर सनी वॉरियर शिवडी या संघाला धावांची गरज आहे. दुसऱ्या बाजूला दादा 11चा संघ या वेळेला मात्र सुशांत गुरव आखूड टप्प्याच्या चेंडूवर शॉर्ट आर्म पुल करतोय. प्रथमेश पवार डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन बाउंड्री लाईनच्या बाहेर, चेंडू सीमारेषा पार, षटकार. जियो खिलाडी वाहे वाहे, जियो खिलाडी वाहे वाहे. तसं पाहायला गेलं तर प्रत्येक षटकामागे 15 ते 16 धावांचा आस्किंग रन रेट होता मॅच चालू होण्यापूर्वी. परंतु आता मात्र मॅचला सुरुवात झाली, 1 ओव्हरची समाप्ती झाली आणि आता मात्र काहीशे चेंडू मात्र या सुशांतच्या षटकातील पूर्ण झालेत. अर्थात 2 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय सुशांतच्या षटकातील आणि धावफलक जाऊन पोहोचले ते 19 धावांवर. या वेळेला नाना फुलर लेनच्या बॉलला हवाई फायर सोबत भेजतोय मैदानाच्या पाठी. आपण जाताना हा बॉल बघतोय रस्त्यावर 6 धावांसाठी सुंदर षटकार. आपल्या मैदानाच्या बाउंड्री लाईन्सला जे पकडून प्रेक्षक बसलेले आहेत, आपला जो पट्टा लावलेला आहे त्या पट्ट्याला कोणी पकडून उभे राहू नका आणि थोडंसं पाय मागे घेऊन आपण उभं राहायचंय आणि सगळ्यांनी मास्कचा वापर कंपल्सरी करायचा आहे. एक सिक्सर सुप्रीमो षटकार प्रथमेशच्या बॅटमधून. पुढील चेंडूसाठी सुशांत गुरव पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या वेळेला कमिटमेंट आहे फलंदाजाची आपल्या संघासाठी. या वेळेला अजून एक बॅक टू बॅक तिसरा षटकार प्रथमेश पवार उर्फ नानाच्या बॅटमधून. आठवण केली जाते कालच्या पहिल्या मॅच मध्ये बनवलेल्या 131 धावांची आणि आठवण केली जाते त्यानंतर मात्र झालेल्या पराभवाची. या मॅच मध्ये कुठेतरी विजयाच्या दिशेने वाटचाल करण्याच्या प्रयत्नात स्वतः एक कमिटमेंट करतायत. आयकॉन ऍज अ आयकॉन खेळाडू म्हणून आज प्रथमेश पवारला आपण बघतोय. सनी वॉरियर शिवडी संघाकडून एक आतिषबाजी होते चौकार आणि षटकारांची. बॅक टू बॅक 3 षटकार, षटकारांची हॅट्रिक. धावसंख्या झाली 31 धावा आणि या वेळेला मात्र सरळ हाताने फटका खेळलाय. मितेश दलाल आहेत सेफ हँड्स मध्ये, चेंडू आहे, 1 धाव मिळेल. एकेरी धावेवर समाधान मानावं लागेल. या वेळेला मात्र स्ट्राईक रोटेट झाली आहे. राऊंड विकेटचा अँगल किती फायदा करून देतोय सुशांतला हे मात्र पाहावं लागेल. आणि हा बॉल लोअर फुल टॉस पद्धतीनं पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळण्याच्या प्रयत्नात पहिली धाव वेगानं पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि ती दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते. एक चांगलं कॉलिंग, चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आणि त्या जोरावर लेग बाईसच्या स्वरूपात. अर्थातच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियम क्रमांक 23 नुसार लेग बाईसचा इशारा पंचांकडून आणि त्यावर मिळाल्या 2 धावा. 33 धावा धावफलकावर आतापर्यंत लगावले गेले. 34 धावा. 3 षटकारांनंतर धावा होती 31, त्यानंतर एकेरी धाव आली आणि आता मात्र 2 धावा. एकूण धावा झाल्या त्या 34. 2 षटकांची समाप्ती, धावफलक जाऊन पोहोचले ते 34 धावांवर. मगाशी आपण पाहिलं तर पहिल्या इनिंग मध्ये जर आपण लक्ष टाकलं तर पहिल्या 2 ओव्हरमध्ये 38 धावा होत्या. या इनिंग मध्ये जर आपण लक्ष टाकलं तर 2 ओव्हरमध्ये 34 धावा धावफलकावर आहेत. सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये उपस्थित. बॉलर नंबर 3 अर्थातच वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर येतोय. मॅन फ्रॉम परेल आपण बघतोय. डावकुऱ्या हाताचा एक जबरदस्त गोलंदाज समाज मंदिर एंड कडून पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या बाजूने लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी मितेश दलाल उर्फ डॉन बॉलिंग मार्कवर. आणि फलंदाजी मार्कवर जर आपण पाहिलं तर आपल्या नावाचा परिचय देतोय मैदानाच्या आतमध्ये. मॅन फ्रॉम शिवाजीनगर शिवडी प्रथमेश पवार उर्फ नाना. या वेळेला मात्र एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या दिशेने लॉफ्टेड फटका, 1 बाउन्स चेंडू सीमारेषा ओलांडतोय, जातोय सीमारेषेच्या पलीकडे. एक खणखणीत सिक्सर सुप्रीमो चौकार.
मगाशी ज्याप्रमाणे इंटरव्ह्यू घेत असताना नानांनी सांगितलं की कालच्या चुका ज्या आमच्या आहेत त्या आम्ही या ठिकाणी सुधारण्याचा प्रयत्न करू आणि मला वाटतं कुठेतरी त्या सुधारल्या जात आहेत. ज्या पद्धतीची फलंदाजी, ज्या पद्धतीची कमिटमेंट त्यांनी आपल्या संघासोबत ठेवली आहे ती पूर्ण करतायत फलंदाजीच्या माध्यमातून. यावेळेला वाव दिला जातोय चेंडूला, मागे जाऊन दिलं गेलं. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत सुशांत गुरव त्या ठिकाणी उपस्थित होते. पंचांकडून मात्र 22च्या स्वरूपात ही एकेरी धाव घोषित केली जाते. गाईडलाईन पडताळली गेली आहे. पंच अनिल आवळेगावकर सर, मुंबई क्रिकेट असोसिएशन मान्यताप्राप्त पंच. 3 पंचांचं पॅनल, अगदी बारीक लक्ष ठेवून आहे प्रत्येक चेंडूवर आणि अगदी चोख पंचांची भूमिका या तिन्ही पंचांच्या माध्यमातून गेले 2 दिवस या स्पर्धेच्या मैदानामध्ये पार पाडली गेली आहेत. नक्कीच पंचांचा आभार असतील पंच अनिल आवळेगावकर सर, पंच सुशांत मांजरेकर सर, त्याचबरोबर तिसरे पंच आमचे या ठिकाणी उपस्थित आहेत पंच शशिकांत साटम सर. तिन्ही पंचांचं या ठिकाणी करावं तितकं कौतुक कमी आहे. मितेश दलाल सूर्या नायडू साठी पुढील चेंडू आणि हा बॉल मात्र अवे फ्रॉम द बॉडीचा मार आहे. आउटसाइड दी ऑफ स्टंप, दिशाहीन गोलंदाजी, एक्स्ट्रा रन्स टीमच्या खात्यामध्ये, अवांतर धावांची वाढ. कुठेतरी वायडिश यॉर्कर चेंडू टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मितेश दलालच्या माध्यमातून केला जात होता. तो प्रयत्न मात्र फसलाय. विकेट किपरनं मात्र चेंडूला रोखलं, परंतु पंचांनी मात्र धावा घोषित केल्या 22 आणि त्यानंतर या वेळेला मात्र व्हाईट बॉलच्या स्वरूपात. दरम्यान सूर्या नायडू या वेळेला आपल्या बॅटचा फेस ओपन करतोय, गोलंदाजाचा फेस काढतोय आणि धाडतोय चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे. एक स्ट्रायकर स्पोर्ट्स खणखणीत उत्तुंग लांबलचक षटकार सूर्याच्या बॅटमधून. आणि या स्पर्धेबाबत म्हणायचं झालं तर नक्कीच आज आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये महिला गुणलेखिका, आज मात्र आपण ज्या पद्धतीने म्हणतो की महिला कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे राहिलेल्या नाहीयेत, आज मात्र पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रांमध्ये महिलांचं योगदान राहिलंय. आज मात्र कॉमेंट्री बॉक्समधून या ठिकाणी गुणलेखिकेच्या भूमिकेत आपण महिलांना पाहतोय. तर नक्कीच सोनमताई चव्हाण आज तब्बल रत्नागिरी ते मुंबईचा प्रवास करून या ठिकाणी या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिल्यात. आमच्या निमंत्रणाला या ठिकाणी त्यांनी मान दिलाय. तर नक्कीच सोनमताई आपलंही या ठिकाणी आभार असतील या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि एक विशेष बाब आहे की आपल्या विधानसभा असतील किंवा आपल्या विभागात कुठेही जेव्हा स्पर्धा असतील तर त्या स्पर्धेच्या आयोजनामध्ये रवी चेंदवनकर आणि महेश चेंदवनकर यांचा समावेश असेल तर सोनमताई त्या स्पर्धेमध्ये नक्की दिसतात. तर नक्कीच सोनमताई त्यांचं या ठिकाणी आमच्या माध्यमातून आभार मानू इच्छितात की त्यांना रवी चेंदवनकर, महेश चेंदवनकर यांच्या माध्यमातून मुंबईसारख्या शहरामध्ये गुणलेखन करण्याची जी संधी मिळते. तर नक्कीच या ठिकाणी एक चौकार येतोय. थर्डमॅन रिजनमध्ये जाणारा हा बॉल बॅकवर्ड पॉइंट क्षेत्र आणि गली रिजनच्या दिशेने ट्रॅव्हल करणारा हा बॉल अलॉंग विथ द कार्पेट जातोय 4 धावांसाठी सीमारेषेच्या पलीकडे. तर 50 धावा धावफलकावर या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 50 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सनी वॉरियर्स शिवडी संघासाठी. सलामीच्या जोडीकडून एक चांगली भागीदारी या ठिकाणी पूर्ण होते. 50 धावांचं धावफलक आमच्यापर्यंत सांगितलं जात आहे गुणलेखिका सोनमताई चव्हाण यांच्या माध्यमातून. एक तंतोतंत गुणलेखन, एक चोख आणि अचूक असं गुणलेखन ज्यांच्या माध्यमातून आपण गेले 2 दिवस पाहतोय ते अनिलजी सरफरे, त्याचबरोबर महिला गुणलेखिकेच्या भूमिकेत सोनमताईंना आपण पाहतोय. तर नक्कीच एक चांगलं गुणलेखन आम्हाला लाभतंय. प्रत्येक चेंडूची माहिती आमची तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, परंतु त्या माहितीला आपल्या धावफलकावर, आपल्या स्कोर कार्डवर रेखाटण्याचं काम जी 2 व्यक्तिमत्व करतायत त्यांचंही आभार मानणं आम्हाला या ठिकाणी गरजेचं वाटतंय. तर नक्कीच आभारी आहे सोनमताईंचा, नक्कीच आभारी आहे अनिलजी सरफरे आपलं या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. आणि दरम्यान आभार व्यक्त करीत असताना हा चेंडू मात्र जातोय फाईन लेग रिजनच्या बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. एक सुंदर 22 यार्ड स्पोर्ट चौकार. धावा झाले 54. एक दैदिप्यमान आयोजन, एक शिस्तबद्ध आयोजन, एक नियमबद्ध आयोजन. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2021 पर्व पहिले. दरम्यान हा बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन बाउंड्री लाईनच्या बाहेर 1 बाउंड चेंडू सीमारेषे पार. 4 धावा, चौकारांची हॅट्रिक पूर्ण केली जाते. मागील ओव्हरमध्ये जर आपण पाहिलात तर प्रथमेश पवारनं षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली. या वेळेला सूर्या नायडू चौकारांची हॅट्रिक पूर्ण करतोय. 58 धावा धावफलकावर.
जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 92. आतापर्यंत धावफलक जर आपण पाहिला तर 58. तर मला वाटतं जिंकण्यासाठी किती धावांची गरज आहे हे आपल्या मेगा स्क्रीनवर थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळेल. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 34 धावांची गरज. 18 बॉल्स टू गो अँड मोर 34 रन्स टू विन. आणि आतापर्यंत जर पाहिलात तर ह्या 58 धावा एकही विकेट न गमावता या सुरुवातीच्या सलामीच्या जोडीनं पूर्ण केलेत. अर्थातच एक चांगली भागीदारी या दोन फलंदाजांमध्ये, एक चांगलं कोऑर्डिनेशन आहे. रनिंग बिटवीन द विकेट मध्ये एक चांगलं कॉलिंग आहे आणि कमिटमेंट आहे आपल्या संघासोबत. कालच्या दिवसातल्या चुका आम्ही पुन्हा करणार नाही हे कुठेतरी नानांनी मगाशी शब्द आपल्या माईकच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगितले आणि ते कुठेतरी या ठिकाणी सत्यामध्ये उतरताना आपल्याला बघायला मिळतंय. दरम्यान गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 4 या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर येतोय सुशांत गुरव आणि प्रथमेश पवार. या वेळेला मात्र एक उंच एक लांबच लांब चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार. षटकार. 6 धावा. प्रथमेश पवार वैयक्तिक 40 धावा आणि संघाच्या धावा एकूण 64. या वेळेला हा फुलटॉस बॉल आहे आणि फुलटॉस बॉलचा इशारा येतोय. पंच या ठिकाणी नो बॉल दर्शवतायत. अबाव द बेस साठी नो बॉलचा इशारा. 1 फ्रॉम दी ओव्हर अशी वॉर्निंग सुद्धा गोलंदाज सुशांत गुरवला. आणि व्हेरी नेक्स्ट बॉल फ्री हिटचा चेंडू सोने पे सुहागा. आणि गोलंदाजासाठी दुष्काळात 13वा महिना. आणि हा फ्री हिटचा बॉल अगदी स्वस्तामध्ये पूर्ण करतोय. फ्री डिलिव्हरी होती आणि त्यानंतर त्या फ्री डिलिव्हरीवर पंचांनी मात्र इशारा केला की ही फेअर डिलिव्हरी आहे. त्या फ्री हिटच्या बॉलला फेअर बॉल घोषित केलंय, व्हॅलिड डिलिव्हरी घोषित केली आहे आणि निर्धाव चेंडून सांगता करत पुन्हा एकदा सुशांत गुरव येतोय गोलंदाजी मार्कवर. दादा 11 विरुद्ध सनी वॉरियर शिवडी. यानंतर असेल 20 मिनिटाचा लंच ब्रेक. दरम्यान प्रथमेश पवार आपल्या बॅटिंगचा क्लास दाखवतोय, आपल्या बॅटचा फेस ओपन करतोय आणि धाडतोय चेंडूला पुन्हा एकदा मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी एक षटकार. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतंय 71 धावांवर आणि या ठिकाणी एक मोठा समर्थन वर्ग आहे सनी वॉरियर शिवडी संघाला. प्रथमेश पवार वैयक्तिक 46 धावांवर आणि या वेळेला मिस टायमिंग होतोय फटका. एकेरी धाव मिळेल. प्रथमेश जाऊन पोहोचेल 47 धावांवर. धावफलक संघाचं जर पाहायला गेलं तर 72 धावा. 72 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. एक मोठा समर्थन वर्ग आपण सांगत होतो की सनी वॉरियर शिवडी संघाला या ठिकाणी लाभलाय. 14 चेंडू आणि 20 धावांची गरज. आणि सूर्या नायडू या वेळेला पुन्हा एकदा हवाई फायर. टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि चेंडू करतोय हवाई सफर. 6 धावांसाठी सूर्याच्या बॅट मधून निघालेला एक खणखणीत उत्तुंग लांबलचक षटकार. ज्या ठिकाणी लांबच लांबवरच्या बाउंड्री लाईन्स आहेत, मैदानाच्या कोपऱ्याला हा षटकार ठोकलाय सूर्या नायडू. ही क्षमता आहे, ही ताकद आहे या फलंदाजाची. आता मात्र लेग ब्रेक केला आहे. चेंडूला मात्र रॉंग वन चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. सूर्या नायडू मात्र स्विच हिट करण्याच्या प्रयत्नामध्ये होता. त्या ठिकाणी मात्र टॉपेज घेतली चेंडूची. चेंडू गेलाय मात्र थर्डमॅन रिझन मध्ये. तद्वर एक धाव संघाच्या खात्यामध्ये. एक जबरदस्त फलंदाजीचं प्रात्यक्षिक. एका बाजूला प्रथमेश पवार उर्फ नाना तर दुसऱ्या बाजूला सूर्या नायडू. आता मात्र जिंकण्यासाठी जर लक्ष टाकायचं झालं तर मेगा स्क्रीनवर आपण बघतोय 12 चेंडू आणि 13 धावांची गरज. 12 बॉल्स टू गो अँड 13 रन्स टू विन. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येईल. तद्वर आम्ही विनंती करणार आहोत आमच्या सर्व 12 संघ मालकांना की आपण संध्याकाळी ठीक 7 वाजता आपण सर्वांनी या ठिकाणी आपली उपस्थिती मैदानामध्ये दाखवायची आहे. 12च्या 12 संघांचे संघ मालक आपल्या सर्वांना विनंती आहे. सूर्या नायडू या वेळेला मात्र मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर एक खणखणीत षटकार. 85 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. जिंकण्यासाठी फक्त 7 धावांची गरज. 7 रन दूर अपनी जीत से.
आणि ही मॅच जर नो लॉस संपवली तर सनी वॉरियर संघाचे संघमालक संदीपजी इंगळे यांच्याकडून या दोन्ही फलंदाजांसाठी 1001 रुपयांचं पारितोषिक. दहा चेंडू 6 धावांची गरज आणि नाना वैयक्तिक 47 धावांवर 47 धावांवर खेळतोय. अर्धशतक पूर्ण करण्याची संधी आहे हातामध्ये आणि त्या संधीचं सोनं करण्याच्या प्रयत्नात या ठिकाणी मिसफिल्ड होत आहे. जीवनदान मिळतंय. रमेश दादा सावंत स्वतः दादा 11चे संघ मालक या ठिकाणी प्रथमेश पवार सारख्या फलंदाजाचा झेल सोडतायत. इनसाइड एज या वेळेला चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. टेम्परामेंटचा वापर, संयमी खेळी आणि स्ट्राईक जाते पुन्हा एकदा प्रथमेश पवार उर्फ नाना. आज मात्र ही खेळाडू वृत्ती पद्धतीनं खेळला जाणारा हा खेळ आपण बघतोय. ज्या ठिकाणी संधी आहे प्रथमेश पवार साठी अर्धशतक ठोकण्याची, फक्त 2 धावांची गरज आहे. त्या ठिकाणी सूर्या नायडूने या खेळाडू वृत्तीने 1 धाव काढून त्याला स्ट्राईक दिली आहे. दरम्यान बॉलर्स बॅक ड्राईव्ह फॉलो थ्रू मध्ये चेंडू जाईल सरळ आउट ऑफ द पार्क. 4 धावांसाठी हा चौकार आणि प्रथमेश पवार यांची पहिली अर्धशतकी खेळी या ठिकाणी पूर्ण होती. वैयक्तिक 52 धावांवर नाबाद राहत या ठिकाणी विजयी संघ ठरलाय सनी वॉरियर शिवडी. अभिनंदन असेल सनी वॉरियर शिवडी संघाचं. एक अतिउत्कृष्ट भागीदारी म्हणून या भागीदारीकडे पाहिलं जातंय. 92 धावांची नाबाद खेळी. एकदा जोरदार टाळ्या प्रथमेश पवार आणि सूर्या नायडू यांच्यासाठी. सूर्या नायडू वैयक्तिक 13 चेंडूंमध्ये 35 धावा तर दुसऱ्या बाजूला प्रथमेश पवार वैयक्तिक 52 धावा